जिल्ह्यातील घडपोळ्या, जनावर चोरी आणि साखर कारखान्यातील गन मेटल चोरी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 15,82,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत 2 सराईत आरोपींना अटक केली आहे। अटक आलेले आरोपी म्हणजे रमेश उद्धव चव्हाण आणि शिवाजी लाला काळे। या आरोपीकडून तब्बल 9,25,000 रुपये रोख जप्त करण्यात आले। चौकशीत आरोपींनी जिल्ह्यातील अनेक घरपोळ्या, जनावर चोरी तसेच गन मेटल चोरीची कबुली दिली आहे। या प्रकरणात मुरुड येथील भंगार दुकानदार मुख्तार मौला पठाण यांच्याकडून 1 टन 7 किलो वजनाचे 6.5 लाख रुपये किमतीचे गन मेटल भंगार जप्त करण्यात आले। या संपूर्ण कारवाईमुळे जिल्ह्यातून एकूण 18 गुन्हे उघडकीस आले आहेत। यात भादा, उदगीर ग्रामीण, कासार शिरशी, चाकूर, देवणी, अहमदपूर, उदगीर शहर, निलंगा, किल्लारी तसेच नांदेड जिल्ह्यातील बारड पोलीस ठाण्याचे गुन्हे समाविष्ट आहेत। ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे। न्यूज एक्सप्रेस साठी सलीम शेख यांची बातमी। चौकशी करायचं त्या तिन्ही गुन्ह्यांच्या बाबतीत चौकशी करताना समजले की हे सामान ज्याला विकलेला होता त्याच्याकडून त्यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून तो मुद्देमाल देखील रिकव्हर करण्यात आलेला आहे आणि त्याला सदर गुन्ह्यामध्ये आरोपी पण करण्यात आले। याचबरोबर हे जे 2 आरोपी पकडण्यात आलेले होते यांच्याबरोबर इतरही काही गुन्हे करून त्यांनी त्या गुन्ह्यातील मुद्देमाल विकून जे रक्कम जमा केली होती ती रक्कम सुद्धा जप्त करण्यात आलेली। ती साधारणतः 9.25 लाखाच्या आसपास ती रोख रक्कम सुद्धा त्यांच्याकडून जप्त करण्यात आली। अशा प्रकारे या सदर 2 आरोपींकडून आपल्याला लातूर जिल्ह्यातील 3 कारखाने तिथे झालेले चोरी उघडकीस आलेले, त्याचप्रमाणे अशाच प्रकारचा एक कारखाना। न्यूज एक्सप्रेस साठी सलीम शेख यांची बातमी।